हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आयुष्यामध्ये संधी, निवड आणि बदल या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अगदी योग्य संधी आल्याच्या नंतर योग्य निवड केली तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतात. पण अगदी योग्य संधी तुमच्या समोर असतानाही योग्य निवड नाही केली तर मात्र अगदी नकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे सकारात्मक बदल नेहमी घडवण्यासाठी तुम्हाला आलेली योग्य संधी ओळखता आली पाहिजेत, त्यावेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजेत, तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडेल. मित्रांनो, अशा अनेक संधी आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि जातात, परंतु काही संधींना सुवर्ण संधी म्हटलं जातं. का? कारण या संधी स्वतःहून आपल्या समोर येतात आणि इतर संधी या आपल्याला आपल्या कर्तृत्वातून तयार कराव्या लागतात. तर अशाच काही संधी आता सध्या ॲग्रिकॉसच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत, किंबहुना येणार आहेत. यासाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. ती तयार असणं का गरजेचं आहे, ती तयारी कशी करायची, याबाबत आज आपण या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत. मित्रांनो नमस्कार, माझं नाव आहे सचिन वाघमारे. मी तुमच्या आवडीचाच तुमचा भाऊ आणि तुमचा सिनियर. मित्रांनो, MSc ॲग्री नेट झाल्यानंतर माझं सगळ्यात आवडीचं काम म्हणजे गॉसिप करणं, तुमच्याशी कम्युनिकेट करणं किंवा टीचिंग करणं. ह्या सगळ्या गोष्टी मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. माझी सगळ्या ॲग्रिकॉस बहिणींना आणि भावांना रिक्वेस्ट आहे की चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. विविध कामाचे व्हिडिओ, तुमच्या कामाचे व्हिडिओ बरं का. बाकी रील्स वगैरे तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवर बघू शकता, टाइमपास करू शकता, यू बी माय छम्मक चल्लो. पण इथं मी फार कामाच्या गोष्टीच टाकत असतो. अत्यंत वेगवेगळ्या परीक्षांचे अपडेट्स असतील, MCRच्या रिलेटेड असतील किंवा इतर कृषी विद्यापीठाच्या जाहिरातीबद्दल असतील, हे सगळे अपडेट्स आपण टाकत असतो. तर नक्की चॅनल तुमच्या सबस्क्रायबर लिस्टमध्ये असलं पाहिजेत, याबद्दल तुम्ही खात्री करा. तर मित्रांनो, चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजचा व्हिडिओ जो आहे तो कृषी विद्यापीठ भरतीच्या रिलेटेड आहे. इट इज टुडेज हॉट टॉपिक. आजकालचा कृषी विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त जर गाजलेला कुठला टॉपिक असेल, चर्चेचा विषय बनलेला जर टॉपिक असेल तर ती आहे कृषी विद्यापीठ भरती. आता कृषी विद्यापीठ भरती किंवा कुठल्याही प्रकारची भरती जेव्हा मार्केटमध्ये येते किंवा ती भरती जेव्हा नोटिफिकेशन घेऊन येते किंवा ती भरती होईल अशी चर्चेला उधाण येतो, त्यावेळी सगळ्यात जास्त धडकी कोणाच्या मनात भरत असेल तर 100% ती फायनल इयरच्या मुलांच्या मनामध्ये भरते. कारण फायनल इयरच्या मुलांच्या मनात असं असतं की यार सर, आम्ही तर आता क्वालिफायच होणार आहेत काही दिवसांनी, पण ती जर ॲड आधीच आली तर आम्ही त्याला क्वालिफाय असू की नाही, आम्ही IPR 1 पेपर देऊ शकतो की नाही, जर डिग्री झाल्या लवकर जॉब मिळाला तर किती चांगलं होईल, हो की नाही. हे अशी स्वप्न सगळ्यांचीच असतात. पण नेमकं या स्वप्नांना सत्यामध्ये कसं उतरवायचं, हे गोष्टी कशा सत्यामध्ये उतरवायच्या, या गोष्टी कधी ठरतात जर तुम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा स्वतःहून प्रयत्न केला तर. कृषी विद्यापीठ भरती ही एक अशी सुवर्ण संधी असं म्हणायला काही हरकत नाही, पण ती फायनल इयरच्या मुलांसाठी आहे की नाही हे मी तुम्हाला पुढे सांगतो. बघा, बरेच मुलं जे आहेत ते आता फायनल इयरला आहेत आणि ते हे ऐकून आहेत कृषी विद्यापीठाची जाहिरात येणार आहे आणि ती पण बंपर जाहिरात येणार आहे. मुलं आता कृषी विद्यापीठामध्ये किंवा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या कॉलेजमध्ये मागच्या 4 वर्षापासून आहेत. तुम्ही फायनल इयरला आहात, म्हणजेच तुम्हाला कृषी विद्यापीठाच्या भरतीचा पॅटर्न कळाला असेल की ही भरती जी आहे ही पुन्हा होत नाही, ही भरती सोपी आहे, ही भरती ग्रॅज्युएशन बेसिसवर आहे किंवा ही भरती डिप्लोमा बेसिसवर आहे. असं जर तुम्हाला कळालं असेल तर तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की यार, ही भरती जर थोडी उशिरा झाली तर आम्हाला किती चांगलं होईल, किंवा ही भरती जर आली आणि जर आम्ही क्वालिफाय असेल आणि फायनल इयरचे मुलं म्हणून जर आम्ही पेपर दिला तर आम्ही 100%च भरती होऊ, असं तुमच्या डोक्यात आलं असेल. तर मित्रांनो, याची नेमकी पात्रता काय आहे ही जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुमच्या डोक्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. बघा, नेमकी पात्रता काय आहे. पात्रता जाणून घेण्याआधी मला असं वाटतं की तुम्ही हे जाणून घेणं गरजेचं आहे की पदं कुठली आहेत. कृषी विद्यापीठ भरतीमध्ये अनेक पदं येतील, त्यापैकी तुमच्या कामाची जी पदं आहेत ती आहे कृषी सहाय्यक, ज्याला इंग्लिशमध्ये ॲग्री असिस्टंट असं म्हणतात, आणि कृषी सहाय्यक ॲग्री असिस्टंट म्हणजेच कृषी सहाय्यक. आत्ता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असं पडेल की सर, आता ही मागच्या वर्षी पण एक कृषी सहाय्यकची जाहिरात आली होती, ती वेगळी. ते कृषी सहाय्यक राज्य शासनाचे आहेत, हे कृषी सहाय्यक कृषी विद्यापीठाचे आहेत. दोन्हीमध्ये काय फरक आहे याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो इथं आय बटनमध्ये तुम्हाला दिसून जाईल. कृषी सहाय्यक वर्सेस कृषी सहाय्यक, ठीक आहे. त्यामध्ये पूर्ण डिफरन्स जो आहे ते मी सांगितलेला आहे. बघा, कृषी सहाय्यक जे आहेत हे एक पद तुमच्या कामाचं आहे. अजून एक पद तुमच्या कामाचं आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट, म्हणजेच कनिष्ठ संशोधन सहाय्यक. ही दोनही पदं जी आहेत हे आहे डिप्लोमा बेसिसवर, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा डिग्री झालेली आहे अशा मुलांसाठी. आणि हे जे पद आहे हे पूर्णतः ग्रॅज्युएट झालेल्या मुलांसाठी आहे, ठीक आहे. याच्या पण भरपूर बंपर जागा येणार आहेत. मग ह्या जागा येणार आहेत तर आम्ही आता फायनल इयरला आहोत, आम्ही तयारीला लागावं का. सगळ्यात पहिला मुद्दा बघा, तुम्ही जोपर्यंत ग्रॅज्युएट होत नाहीत, ही जाहिरात ज्या दिवशी येईल त्या दिवशी ते जाहिरातीचे फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक येईल
आणि त्या शेवटचे दिनांक आणि जाहिरात आलेले दिनांक याच्यामध्ये फार फार तर 20 ते 30 दिवसाचं अंतर असतं. तर त्या महिन्याच्या एंडपर्यंत तुमची जी आहे ती डिग्री पूर्ण झालेली पाहिजे. त्यासाठी तुमचं जे काही मार्कशीट आहे किंवा फायनल इयरचं मार्कशीट असेल किंवा फायनल इयरची तुमची PDC आहे ही तुमच्या हातामध्ये असली पाहिजे. तर मग त्यावेळेसच तुम्ही या डिग्रीला या पेपरला क्वालिफाय होता. जर तुम्ही फायनल इयरला असाल तर ॲपिअरिंग म्हणून तुम्हाला या पेपरला बसता येणं मुश्किल आहे. मला आत्ता तरी वाटतं की ते तसं अलाउड करणार आहेत, तुम्हाला पूर्ण डिग्री लागेल. ठीक आहे. मग सर आम्ही आता याची तयारी करावी का नाही याच्या कन्फ्युजनमध्ये आहोत. कन्फ्युजनमध्ये राहू नका. का तुम्हाला एक मी क्रोनॉलॉजी सांगतो. बघा, डिसेंबर 2022मध्ये जवळपास सप्टेंबर ते डिसेंबर असे 3 महिने होते 2022चे, ज्यावेळेस चर्चा सुरू झाली होती फक्त की कृषी सहाय्यकची जाहिरात येणार आहे. कृषी सहाय्यकची जी जाहिरात आहे ती येणार आहे असे कधी चर्चा सुरू झाली होती 2022 डिसेंबरमध्ये. ठीक आहे. एंड धरा तुम्ही 2022 डिसेंबर. इथं सुरू झाली. जे मुलं आपल्या चॅनलला जुने आहेत त्यांना माहिती आहे की मी ह्या कृषी सहाय्यकच्या बॅचेस कंडक्ट केल्या होत्या दुसऱ्या एका अकॅडमीला. तर तिथं ती बॅच आपण सुरू केली होती जानेवारी 2023ला. हे आपल्याला माहित होतं की जाहिरात येणार आहे, कधीतरी येणारच आहे, 100% या वर्षात येणार आहे, काही दिवसामध्ये येणार आहे. ठीक आहे. 2023ला आपण ती बॅच सुरू केली होती. बॅच साधारणतः 3 ते 4 महिन्याची होती. ती लगेच संपून गेली, एप्रिल मे मध्ये संपून गेली. यावेळेस या पॉईंटला जे अभ्यास करत होते ना मुलं, त्यांचा अभ्यास जवळजवळ होत आला, संपत आला, तरी जाहिरात आली नाही. जाहिरात कधी आली? जाहिरात आली बघा, इथं बॅच लिहितो मी. ही बॅच स्टार्ट केली, तुम्ही टाइमलाईन बघा फक्त. जाहिरात आली ऑगस्टमध्ये. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्यांचं फॉर्म भरण्याचं ड्युरेशन होतं 2023ला. 2023ला ॲक्च्युली जाहिरात आली, ॲडव्हर्टाइजमेंट आली. ठीक आहे. हा मधला काळ एवढा उशीर का लागला? याच्यामध्ये सरकार बदललं होतं, एक वेळ कृषी मंत्री बदलले होते, वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या. परंतु ही एक लालफित शाही आहे किंवा शासनाचं काम आहे, याला काही वेळ लागतोच, एवढं कन्सिडर करून चला. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जाहिरात आली. त्याच्यानंतर पेपर कधी झाला बरं? पेपर पार जानेवारी 2024मध्ये झाला आहे. पेपर किंवा एक्झाम जी आहे ती जानेवारी 2023मध्ये झाला आहे. ठीक, 24मध्ये झाला. ठीक आहे. आणि पेपर होऊन रिझल्ट जेव्हा लागला तेव्हा रिझल्ट हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रिझल्ट लागून जॉईनिंग भेटली. ठीक आहे. मुलांना रिझल्ट लागून जॉईनिंग भेटली. आता जर तुम्ही टायमिंग पाहिली, चर्चा कधी सुरू झाली होती? डिसेंबर 2022ला. आणि परीक्षा कधी झाली? आता हे जॉईनिंगचं ठीक आहे, पण तुम्हाला परीक्षा किंवा या तारखेला तुमची क्वालिफिकेशन पाहिजे. आपण हीच तारीख कन्सिडर करू, ऑगस्ट 2023ला. ऑगस्ट 2023ला जॉईनिंग झाली 2024ला सप्टेंबर. म्हणजे जवळपास 22 ते 24 हे 2 वर्ष अख्खे गेले या प्रोसेसमध्ये, 2 वर्ष. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस डिसेंबरमध्ये चर्चा चालू होती त्यावेळेस जे मुलं झोपेत होते किंवा त्यांनी असं कन्सिडर केलं की यार जाहिरात येणार आहे लगेच, आता मी फायनल इयरला आहे, माझं ग्रॅज्युएशन होतच नाही, मग मी अभ्यास कशाला करू, कशाला कृषी सहाय्यक मला काही सापडणार नाही, मी पुढच्या परीक्षेचा अभ्यास करतो, असा ज्यांनी विचार केला त्यांनी खूप जास्त मोठं नुकसान करून घेतलं. कारण ते या टाईमला डिसेंबरमध्ये ते डिग्रीच्या फायनल इयरला होते, त्यांना काही काम नव्हतं, त्यांचं रावे होतं, त्यानंतर त्यांचं शेवटचं मॉड्यूलचं सेमिस्टर होतं. त्यावेळेस काही काम नसतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेस तुमचा स्वतःचा सेल्फ इम्प्रूव्हमेंटचा टाईम होता. त्यावेळेस MCR करणाऱ्यांनी हे कन्फ्युजनमध्ये राहिले की आम्ही MCR करायचं की कृषी सहाय्यक करायचं. आणि कृषी सहाय्यक किंवा कॉम्पिटेटिव्ह ज्यांना करायचं त्यांनी म्हणले की कृषी सहाय्यकला आम्ही क्वालिफाय नाही होणार, जाहिरात यायली अशी चर्चा चालू आहे, मग आम्ही जर नाही क्वालिफाय झालो तर आमचा अभ्यास कशाला वायाला घालू, असं समजून त्यांनी काय केलं, इथं अभ्यास नाही केला. जानेवारीमध्ये आपलं डिसेंबर जानेवारी ऑगस्टपर्यंत त्यांनी काय म्हणजे डोक्यातच नाही आलं ना. ऑगस्टमध्ये जेव्हा पेपर आला, जाहिरात आली, त्यावेळेस त्यात लिहिलेलं होतं की ग्रॅज्युएशनचे मुलं जे की ऑगस्ट एंडला ते काय होतील, ज्यांची PDC आहे ते क्वालिफाय होतील. आणि इथपर्यंत म्हणजे ह्या मधल्या काळामध्ये जेव्हा जून येऊन गेला, जून जुलै ऑगस्ट, तर त्यांना क्वालिफाय होऊन ऑलरेडी 3 महिने झालेले होते. 3 महिने झाले होते. मग जाहिरात आल्याच्या नंतर त्यांना कळलं आपल्या हातात PDC आहे, आपण क्वालिफाय आहेत, आता आपण अभ्यास करू. 3 महिन्यात काहीच खाका अभ्यास होत नाही. कारण हे जानेवारीमध्ये आम्ही बॅच सुरू केली होती, त्या बॅचमधले स्टुडंटचा चांगला खतरनाक अभ्यास झालेला होता. आणि खूप जवळपास या बॅचमधले 50 तरी मुलं अशा आहेत जे की कृषी सहाय्यक आज महाराष्ट्र शासनामध्ये जॉईन आहेत. जबरदस्त. आणि असं नाही फक्त डिग्रीवाले नाही, डिग्रीवाले, डिप्लोमावाले, माजी सैनिकवाले सुद्धा. खूप आनंद झाला मला जेव्हा माझ्या वडिलांच्या वयाच्या लोकांनी मला फोन करून सांगितलं की सर तुमचे लेक्चर आम्ही बघत होतो आणि त्या लेक्चरमुळे आम्ही लागलो. तर खूपच आनंदाची गोष्ट होती. असे खूप जण लागले ज्यांनी योग्य वेळी योग्य संधी येईल, संधीची चाहूल पाहून ज्यांनी सुरुवात केली, ते खरंच
यशस्वी ठरले आणि जे मी आल्यावर बघतो म्हणणार होते ते तोंड घशी पडले. त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या वर्षी जरी चूक काही जणांनी केली तरी ती चूक यावर्षी तुम्ही करू नका. फायनल इयरला जरी असाल, सध्या विद्यापीठाच्या जाहिरातीची चर्चा जरी सुरू असेल तरी ती विद्यापीठाची जाहिरात कधी येणार आहे हे एक्झॅक्टली कोणाला माहीत नाहीये. ठीक आहे, चर्चा आहे की 2-3 महिन्यामध्ये येईल, किंवा काही चर्चा अशाही आहेत की आणखीन आराखडाच मंजूर नाहीये किंवा आराखडाच पाठवलेला नाहीये. तर या बाबतीत म्हणजे आताच काल परवाच्या दिवशी जेव्हा कॉन्व्होकेशन होतं परभणी कृषी विद्यापीठामध्ये, त्यावेळेस जेव्हा माननीय मंत्री महोदयांचं तिथं आगमन झालं होतं, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या समोर मुलांनी ही त्यांची व्यथा मांडली आणि त्यांनी स्वतः सांगितलं, त्यांच्या पीएनी सांगितलं की सर यांचा आणखीन आराखडा आपल्याकडे नाहीये, परभणी कृषी विद्यापीठाचा आराखडा नाहीये, तो कधीतरी पाठवतील, तो पाठवल्यानंतर मंजूर करतील किंवा त्या त्रुटी काढतील, त्या त्रुटी पुन्हा विद्यापीठाकडे येतील, विद्यापीठ पुन्हा त्या त्रुटी भरून पाठवल, ते सगळं सँक्शन झाल्याच्या नंतर जाहिरात कोणाला द्यायची हे ठरल, मग ते जाहिरात देतील, परीक्षा कोण घ्यायची हे ठरल वगैरे वगैरे. ही प्रोसेस थोडीशी लंबी आहे. त्यामुळे हे डोक्यात नका ठेवू की आता चर्चा आहे म्हणजे येऊनच जाईल. कदाचित असं होईल एखाद्या विद्यापीठाची येऊन जाईल, तुम्ही क्वालिफाय नाही होणार, बट तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवला तर तिसऱ्या दुसऱ्या कोणत्यातरी विद्यापीठाला तुम्ही क्वालिफाय होऊन जाल. आणि सरतेशेवटी तुम्हाला काय करायचं हो, तुम्हाला फक्त ॲग्रिकल्चरचा अभ्यास करायचा आहे. सध्या मी नाही म्हणते तुम्ही परीक्षेचा अभ्यास करा, तुम्ही फक्त ॲग्रिकल्चरचा अभ्यास करा. ॲग्रिकल्चरचा अभ्यास करून तुमचं काय साध्य होईल मला सांगा. क्वालिफाय झालात तर ह्या सगळ्या कृषी विद्यापीठाच्या जाहिरातींना तुम्ही क्वालिफाय व्हाल. आणि जर कृषी विद्यापीठांच्या जाहिरातीला जर तुम्ही क्वालिफाय झालात तर 50 ते 60% सिलेबस ऑलरेडी तुमचा कव्हर असणार आहे कृषीमुळं. बाकीचा सिलेबस नवीन आहे, तो तुम्ही सहज करू शकता, जाहिरात आल्यानंतर 3 महिन्यांनी करू शकता, कारण मराठी इंग्लिशमध्ये असं काय अवघड नाही आहे, ते सोपंच आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर जर झालं तर विद्यापीठाच्या जाहिरातीला क्वालिफाय व्हाल आणि क्वालिफाय झालं तर 50 ते 60% सिलेबस तुमचा जाहिरात येण्याआधी कव्हर झालेला असेल. इन केस अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं काहीतरी आपलं नेहमीच आपण ज्या फांदीवर बसतो ती फांदी तुटते असं जरी समजलं तरी समजा तुम्ही क्वालिफाय नाही झाले तर पुढे तुमच्या आयुष्यामध्ये MCRची पेपर आहे, MCERचा पेपर आहे जूनमध्ये, तर याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क पडतील. अभ्यास जर चांगला असेल ॲग्रीचा तर PGला ॲडमिशन भेटेल. नाहीच झालं तर FCIची सुद्धा जाहिरात येणार आहे 2025 मध्येच, तर ही सुद्धा जाहिरात तुम्ही टच करू शकता. किंवा नाहीच झालं तर AFOची तर जाहिरात दरवर्षीच येते. आता तर शेड्यूल पण आलं यावर्षी. IBPS AFO तुम्ही ऐकलं असेल, बँकेमध्ये फक्त ॲग्रीवाल्यांसाठी पोस्ट असतात, तर ही सुद्धा जाहिरात आहे. याच्यातसुद्धा मेस्टला हे ॲग्रिकल्चर आहे, म्हणजे तुम्हाला फक्त प्रिलिम्स करायची गरज आहे. ही तर नेहमीच येते, दरवर्षीच येते जाहिरात, तर ही तर फिक्सच आहे, ही पण फिक्स आहे. 2 जाहिराती फिक्सच आहेत. ह्या 2 जाहिराती येणार आहेत, 100% येणार आहेत. ठीक आहे, पण त्या कधी येतील ते माहीत नाही. मग तुम्ही जर गाफील राहिलात आणि ह्याचा मूळ अभ्यास जर नाही केलात, याचा मूळ जर अभ्यास नाही केला तर तुम्हाला एक्झाम आल्याच्या नंतर हा ॲग्रीचा अभ्यास प्लस GSचा अभ्यास प्लस मराठीचा अभ्यास प्लस इंग्लिशचा अभ्यास प्लस क्वांट आणि रिझनिंगचा अभ्यास, एवढा सगळा अभ्यास करावा लागेल. पण जर तुम्ही हे केलं असेल तर इथं तुमचं 50% मार्क्स कव्हर होत आहे आणि बाकी 50% मार्क्स तुम्ही जाहिरात आल्यावर कव्हर करू शकता. सो ही कृषी विद्यापीठाची जाहिरात फायनल इयरच्या मुलांसाठी मला नाही वाटत फक्त चॉकलेट आहे, ही एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे. सुवर्णसंधी तुमच्या जवळ येणार आहे. कदाचित तुमचं नशीब चांगलं असेल तर 100% ती जूनच्या नंतर येईल, तोपर्यंत तुम्ही क्वालिफाय झालेले असणार, तोपर्यंत तुम्ही PDC तुमच्या हातात असणार आहे. जर PDC हातात आहे, जाहिरात आलेली आहे पण तयारी नाही, तर मग तुमच्या इतकं म्हणजे रिग्रेट कोणाला वाटणार नाही, त्यावेळेस खूप वाईट वाटेल तुम्हाला. आणि सध्या तुम्ही डिग्रीमध्ये आहात, सध्या तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये आहात, तुम्ही अभ्यासाच्या फ्लोमध्ये आहात. ॲग्रिकल्चरचा अभ्यास आत्ता तुम्ही जसा करू शकता तसा कुणीच नाही करू शकत महाराष्ट्रात, कारण फायनल इयरचे मुलं खूप तगडा ॲग्रिकल्चरचा अभ्यास करू शकतात. कॉलेजचं वातावरण असतं, मित्र असतात सगळे सोबत, त्यावेळी तुम्हाला डिप्रेशनचं टेन्शन नाही आहे, काही नाही आहे. त्यामुळे फ्रेश माइंडनी खूप चांगला अभ्यास तुम्ही करू शकता. ह्या 2 गोष्टींचं टार्गेट ठेवा, MCR आणि कृषी विद्यापीठ. ॲग्री जर आलं तर ह्या दोन्हीमध्ये मी क्वालिफाय होऊन जाईल, ह्या दोन्हीमध्ये मी चांगला परफॉर्मन्स करेल, या अपेक्षेने अभ्यास करा. 100% MCRलाही तुम्हाला फायदा होईल आणि विद्यापीठाच्या जाहिरातीलाही तुम्हाला फायदा होईल. एखादी जर स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहिजे असेल की सर MCR आणि विद्यापीठाची एकत्र अभ्यास कसा करायचा, तर त्यासाठी मला कमेंट करा, मी 100% एक चांगली स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला बनवून सांगतो. ओके, ठीक आहे. सो मला असं वाटतं की फायनल इयरच्या मुलांनी कृषी विद्यापीठाच्या जाहिरातीला हलक्यात घेऊ नये. ती जेव्हा केव्हा यायची असेल तेव्हा येईल. कदाचित जर ती तुमच्यासाठीच थांबलेली असेल तर मात्र ती तुमची चॉकलेट नसून काय आहे, सुवर्ण संधी आहे. त्यामुळे फायनल इयरच्या मुलांनी झोपेत राहू नका प्लीज. हे तुमच्यासाठी चॉकलेट नाहीये, ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. ओके, चलो. फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप चॉकलेट दिल्या जातात आणि खूप मनं मोडल्या जातात, पण हे जे आहे हे खूप मोठी सुवर्ण संधी आहे, हे चॉकलेट नाहीये. ठीक आहे. सो कृषी विद्यापीठाची भरती जी आहे
याला थोडंसं फोकसमध्ये घ्या आणि तुमच्या MCRचाच अभ्यास कंटिन्यू करा वाटल्यास, बाकी काही वेगळं करू नका, बट MCRचा अभ्यास कंटिन्यू करा. त्यामुळे तुमचा कृषी विद्यापीठाचा 60% सिलेबस 50% सिलेबस हा कव्हर होणार आहे, एवढं डोक्यामध्ये ठेवा. चलो ठीक आहे. या संदर्भात काहीही अडचण असली, तुम्हाला काहीही वाटलं तरीही 100% तुम्ही काय करू शकता, मला मेसेज करू शकता. ओके सर, कुठं करायचा मेसेज, काय करायचं, नंबर तर आहेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तरी तुम्हाला इथं देतोय. ठीक आहे, 2 नंबर आहेत, एक नंबर मी इथे देतोय माझा पर्सनल, दुसरा एक नंबर आहे, दोन्ही नंबर माझ्याकडेच असतात आणि दोन्ही नंबरला तुम्ही काय करायचं, फक्त व्हॉट्सअप करायचा मेसेज, मी तुम्हाला रिप्लाय देतो, डोंट वरी. ठीक आहे. चलो, सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय आणि फायनल इयरच्या तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर पण केलाय अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.